पुढची बातमी पाहूया। नवी मुंबई महापालिकेचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। महापालिकेनं बेघरांसाठी शहरात उभारलेल्या निवारा केंद्रात महिलाच असुरक्षित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नवी मुंबईतील घणसोली सेक्टर 4 मध्ये उभारण्यात आलेल्या बेघर निवारा केंद्रातील महिलांवर केंद्र चालकांकडून अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप बेघर महिलेनं केलाय। रात्री बेरात्री कर्मचाऱ्यांकडून दारू पिऊन तेथील तरुण महिलांवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला जातोय। महिलांना मारझोड केली जाते। नवी मुंबईचे महापालिकेचे मस्तवाल अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या केंद्रात सुरू असलेला हा सर्व धक्कादायक प्रकार ज्या महिलेनं कॅमेऱ्यात कैद केला त्याचा पर्दाफाश केला त्या पीडित महिलेशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। राज्यातली श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी नवी मुंबई महानगरपालिकेने शहरामध्ये रात्रीच्या वेळी बेघर लोकांसाठी जे रस्त्यावरती किंवा फुटपाथवरती झोपतात अशा लोकांसाठी निवारा शेड उभारले गेले, निवारा केंद्र उभारले गेले। करोडो रुपये यावरती खर्च करण्यात आले, परंतु याच निवारा केंद्रामध्ये मात्र ज्या महिला राहतात त्या सगळ्या महिला असुरक्षित आहेत। त्यांच्यावरती ज्या संस्था चालक आहेत तिथे किंवा तिथले जे कोण मॅनेजर आहेत हे त्यांच्याशी गैरवर्तणूक करतात असे आरोप तिथेच राहणाऱ्या ज्या महिला त्या आपल्यासोबत करतात। आपल्यासोबत तिथल्या राहणाऱ्या महिला आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा, कहाँ पे आपकी ये जो आश्रम स्कूल है और वहाँ पे क्या क्या होता है, कौन से इलाके में है ये सेक्टर 4 घनसोली रात निवारा केंद्र। वहाँ पर कुछ लोग अत्याचार होता है महिलाओं के साथ में, मैडम उनको मारती है, जबरदस्ती काम कराती है। ये काम बल्कि उनका नहीं है, मुझे मैडम का ही काम है, लेकिन मैडम आराम से बैठ के मोबाइल चलाती है। एक छोटा बच्चा है उसको संभालती, बाकी लोगों से बहुत काम कराती है, बर्तन घिसवाती, झाड़ू पोछा सब वही करते हैं और मारधाड़ करते हैं। मैं छोटा वीडियो शूट किया मोबाइल से तो मेरा मोबाइल जब्त कर लिया गया है। मुझे मेरा मोबाइल नहीं देते हैं। मैं काफी बार महानगर पालिका में जा जाके बोला, उनको वीडियो भी दिखाया, रिकॉर्डिंग भी सुनाई, पर वो एक्शन नहीं लेते। मेरी गलती मुझे बता के भगा देते हैं कि नहीं तुम्हारी गलती, कब से रह रही हो, कभी निकलोगी, निकल जाना, तुझे तकलीफ है तो तू निकल जा वहां से। मैं अनाथ हूँ, अकेली हूँ, मैं कहाँ जाऊँ, मुझे कोई संभालने वाला नहीं है, मैं किधर जाऊँ। मेरा मोबाइल एक तो जब्त कर रखा है। आज के जमाने में कोई किसी को मोबाइल देता, कोई 5 मिनट के लिए नहीं देता। मेरा सारा दिन नीचे पड़ा रहता। मैं गूगल से थोड़ा पढ़ाई करती हूँ, गूगल से थोड़ा इंग्लिश सीखती हूँ, मराठी सीखती हूँ। मेरा मोबाइल नीचे पड़ा रहता है वॉचमैन के पास। वॉचमैन को बोलती हूँ मोबाइल दे, मेरे पास नहीं है, मैनेजर के पास है। मैनेजर पर जाती, भैया मोबाइल दो, मेरे पास नहीं है, नीचे देखो। उस सेंटर में कितने लोग टोटल है, कितने जेंट्स है, कितने लेडीज है? 92 है, 92 टोटल 92 है। दिवसाढवळ्या रात्री अंधारामध्ये त्या महिलांच्या वॉर्ड मध्ये जाऊन तिथे त्यांच्यावरती अत्याचार केला जात असल्याचे स्पष्टपणे जाहीररीत्या ही महिला सांगते। आणि तिचं एकच म्हणणं आहे की माझ्यासारख्या अनेक महिलांवरती अशा प्रकारचे अत्याचार होतात, जबरदस्ती केली जाते, मात्र यावरती मी आवाज उठवतो तर मलाही तिकडून हाकलवण्याचा प्रयत्न केला जातो। हा धक्कादायक प्रकार खरं म्हटलं नवी मुंबईमध्ये शहरामध्ये होतोय का असा प्रश्न पडतोय। खरंच नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जर हे व्हिडिओ बघत असतील तर तुमचं या महापालिकेच्या कारभारावरती किती लक्ष आहे हे आता नवी मुंबईकर तुम्हाला प्रश्न करतायत। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। आज आपण जी माहिती दिली त्याप्रमाणे जो निवारा शेड पालिकेने गोरगरिबांसाठी पावसाळ्यामध्ये किंवा आपत्ती, बिल्डिंग कोसळली किंवा आग लागली तर अशा लोकांना राहण्यासाठी हे निवारा शेड बांधलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये तिथल्या राहणाऱ्या महिलांवर जर अत्याचार आणि अन्याय होत असेल तर त्याची काळजी घेणं महानगरपालिकेचं काम आहे, त्या अधिकाऱ्यांचं काम आहे। जर ती महिला महापालिकेत येऊन जर सांगत होती की तिथे अन्याय अत्याचार होतात तर त्यांनी ताबडतोब चौकशी केली पाहिजे होती, पोलिसांना कळवलं पाहिजे होतं। ज्याच्यावर अन्याय अत्याचार होतो त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली गेली पाहिजे होती। आज आपण सांगितल्यानंतर याच्यावरती नक्कीच चौकशी केली जाईल। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे, थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनय, बेघर निवारा केंद्रातील या महिला असुरक्षित असल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे। महानगरपालिकेकडून काही ऍक्शन का घेतली जात नाहीये, काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे? तुम्ही ही सर्व स्टोरी कव्हर करताय, काय अपडेट? प्राजक्ता, हा एकूणच संपूर्ण हा प्रकार धक्कादायक आहे, कारण जे बेघर तरुण आहेत, जे बेघर महिला आहेत, या रस्त्यावरती किंवा चौकामध्ये असुरक्षित आहेत, म्हणून त्यांना आश्रय मिळावा म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने
हा निर्णय दिला, आदेश दिला की त्यांच्याकरता बेघर निवारा शेड बांधावी, केंद्र बांधावं. आणि म्हणूनच नवी मुंबई महानगरपालिकेने म्हणजे देशभरात अशा प्रकारचे अनेक महानगरपालिकेने केंद्र उभारले. तशाच पद्धतीचं केंद्र इथे नवी मुंबई महानगरपालिकेने देखील घणसोलीमध्ये उभारण्यात आलेलं आहे. मात्र तिथे सध्या जो प्रकार सुरू आहे तो मात्र खूपच मोठा भयानक प्रकार सुरू आहे. तिथे रात्रीच्या वेळी बेरात्री तिथे जे तिथले कर्मचारी आहेत ते दारूच्या नशेमध्ये पूर्णपणे त्या महिलांच्या रूम मध्ये शिरतायत आणि महिलांच्या रूम मध्ये जाऊन त्यांच्या बेडवर बसून त्यांच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला जातोय असे तिथल्याच महिला थेटपणे न्यूज 18 लोकमत पर्यंत सांगतात. आणखीन सगळ्यात महत्वाचं की थेट आपल्याकडे जे व्हिडिओ ज्या महिलेने पाठवले त्या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय की त्या तिथले जे कर्मचारी आहेत, तिथले जे स्टाफ आहेत, ते महिलांना कशा पद्धतीने मारतायत, त्यांची मारझोड कशा पद्धतीने होते. दारूच्या नशेत पूर्णपणे नशेत असलेले व्यक्ती पुरुष महिलांच्या बाजूला कशा त्यांच्या बेडवर येऊन झोपतायत, वरांड्यामध्ये त्यांच्या बाजूला येऊन झोपतायत. मात्र ह्या महिला आहेत त्या काहीच करू शकत नाही, कारण त्यांना या संपूर्ण केंद्रामध्ये कोंडून ठेवण्यात आलेलं आहे. बाहेरही काढण्यात येत नाहीये. जर बाहेर निघालं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. असे जर या महिला ज्या या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे त्यांची जर परिस्थिती पाहिली तर ती खूपच भयानक परिस्थिती आहे. त्यांची अवस्था खूपच बिकट आहे. खरोखर या महिला रस्त्यावरती असतात, चौकामध्ये असताना त्या सुरक्षित होत्या, परंतु महानगरपालिकेच्या या केंद्रामध्ये आल्यानंतर त्या आता असुरक्षित झालेल्या आहेत. त्यांच्यावरती कोणत्याही वैद्यकीय उपचार त्यांच्यावर केले जात नाहीयेत. जखमांनी त्या महिलांच्या शरीर भरलेलं आहे, मात्र त्यांच्यावर उपचार केला जात नाहीये. एकंदरीत हा प्रकार संपूर्ण ज्या महिलेने न्यूज 18 लोकमतपर्यंत सांगितलं, त्या महिलेनी वारंवार नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर गेले. हे सगळे व्हिडिओ जे आज न्यूज 18 लोकमतच्या हाती आहेत ते सगळे व्हिडिओ त्या अधिकाऱ्यांना दाखवण्यात आले. मात्र जे झोपी गेल्याचा ढोंग करणारे जे मस्तवाल जे अधिकारी आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे, त्यांनी उलट त्या महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यावर कोणतीच कारवाई केली गेली नाहीये. आणि आज जी तिथली परिस्थिती आहे की तिथे 92 एकूण जे बेघर लोक आहेत त्यामध्ये काही पुरुष आणि काही महिला आहेत. खरं म्हटलं तर केंद्राचा जो नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे पुरुष आणि महिला यांच्यात स्वतंत्र दोन इमारती असायला पाहिजे, परंतु इथे तशा इमारती दोन नाहीयेत, एकत्रच आहेत. आणि इथे जो प्रकार सुरू आहे हा सगळं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, तरी त्याच्यावर कारवाई केली जात नाही. खरोखर आता नवी मुंबईचे महापालिका आयुक्त जे डॉक्टर कैलास शिंदे आहेत ते कडक शिस्तीचे म्हटलं जातात, परंतु खरोखरच त्यांचा या सगळ्या अधिकाऱ्यांवर खरंच आता महानगरपालिका काही ऍक्शन घेते का, कोणती कारवाई करते का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विनय, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्यानं मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतात, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. बघूया या केवळ चर्चा आहेत की वास्तव, हे येत्या काळात कळेलच, असं ट्विट केलंय रोहित पवारांनी आणि गंभीर आरोप केलेले आहेत. तर या आरोपांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवारांना एक सल्ला दिलेला आहे. मी तुम्हाला सांगू का, कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे. काय होतं, आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही.